सूर्य, चंद्र, वारा, पाणी, माती, वृक्ष, वनस्पती आणि पाऊस हा सारा निसर्ग मानव जातीच्या कल्याणासाठीच सृष्टीत अवतरला आहे. भूकंप, ज्वालामुखी, वणवा हे निसर्गाचं रौद्र रूप, ज्यापुढं माणूस अत्यंत लहान दिसतो. निसर्गाच्या प्रत्येक घटकामध्ये एवढी ताकद आहे की ती माणसाला जीवन जगण्यास उपयुक्त ठरते नव्हे तर जिवंत ठेवते. वनस्पतीपासून मिळणाऱ्या उत्पादनामुळे माणूस जीवन जगू शकतो, त्यास शक्ती मिळते. निसर्गात अत्यंत गुणकारी अशी विविध प्रकारची औषधी वनस्पती असून विविध असाध्य रोगांना खडबडीतपणे संपूर्णपणे बरे करण्याची त्यात ताकद असते. सूर्यकिरण प्रत्यक्ष अंगावर घेतल्याने मिळणारे डी जीवनसत्व, सफरचंद, केळी, चिक्कू, आवळा वगैरे फळापासून मिळणारे पोषक तत्व हे सर्व माणसाच्या शरीरास लाभदायक असते. अनादी काळापासून ज्यावेळी कुठलेही कारखाने नव्हते त्यावेळीपासून आयुर्वेदाने अभ्यास करून विविध वनस्पतीतील गुणकारी तत्वे ओळखली व त्यापासून वेगवेगळ्या आजारपणावर रामबाण उपाय शोधून काढले. सर्वसामान्य लोकांना त्रस्त करणारा आजार म्हणजे केस अकाली पांढरे होऊन गळून पडणे, कोंडा होणे व टक्कल पडणे. 21व्या शतकातील प्रगत वैद्यकीय शास्त्रामध्ये सुद्धा टक्कल पडण्यावर कुठलेही प्रभावी औषध नाही. जिथे आधुनिक वैद्यकशास्त्र हात टेकते तेथे आयुर्वेद माणसाला दिलासा देते. डोक्यावर असणारे तजेलदार मऊ सुंदर केस माणसाच्या व्यक्तिमत्वास उभारी देतात व आकर्षक बनवतात. हेच आकर्षक व्यक्तिमत्व आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाची भूमिका निभावत असते. विशेषतः तरुणपणी जॉब मिळवताना, जोडीदार निवडताना किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये. आपण तंबाखूसारख्या व्यसनात खर्च करून तब्येतीवर विपरीत परिणाम करून घेत असतो. परंतु त्याहीपेक्षा कमी खर्चात आयुर्वेदिक तेल जर उपलब्ध झाले तर, आणि तेही खात्रीने गुण देणारे. होय, आयुर्वेदाच्या अभ्यासातून नैसर्गिक वनस्पतीच्या गुणकारी शक्तीचा उपयोग करून स्नेह कवच नावाचे आयुर्वेदिक तेल तयार केलेले असून गळणाऱ्या केसावर, टकलावर रामबाण उपाय म्हणून सिद्ध झालेले आहे. अत्यंत कमी खर्चात डोक्यावरील गेलेले वैभव तुम्ही परत मिळवू शकता. गरज आहे ती फक्त निसर्गावर विश्वास ठेवण्याची व एकदा अनुभव घेण्याची. या तेलांचे इतर फायदे असे आहेत. शॅम्पू किंवा डाय लावल्याने जे साईड इफेक्ट्स होतात ते या तेलामुळे अजिबात होत नाहीत. निद्रानाशासाठी घेत असलेल्या झोपेच्या गोळ्या शरीरावर घातक परिणाम करतात, परंतु हे तेल लावल्याने निद्रानाशाचा रोग दूर पळून जातो व शांत झोप लागते. असे म्हणतात की रोग झाल्यावर इलाज करण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून उपाय करावेत. म्हणूनच तरुणाईनी टक्कल पडण्याची वाट न बघता जर वेळीच या तेलाचा वापर केला तर पुढे होणारी केस गळती, कोंडा वगैरे समस्यापासून सुटका तर होईलच, परंतु तरुण दिसण्यासाठी मदत होईल. पाण्यातील क्षार, रासायनिक शॅम्पूंचा वापर यामुळे केसांची गळती तर निश्चितच आहे आणि त्यास प्रत्येकाला सामोरे जायचे आहे. या स्थितीत इतर कुठलाही उपचार नाही, परंतु आयुर्वेदाचा भक्कम मदतीचा हात आपली हानी टाळू शकतो. स्नेह कवच तेलाचा वापर टिकवा आपल्या डोक्यावरील छप्पर.